नमस्कार मित्रांनो, मी मयूर झालटे ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-टी पेपर 1साठी परिसर अभ्यासचे टॉप 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या विषयांवर आधारित आहेत. या पद्धतीचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर मी काही सेकंद थांबेल. त्या टायमिंगमध्ये तुम्ही आन्सर लिहायचा आणि तुमचा स्कोअर लिहून ठेवायचा आणि नंतर कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला किती स्कोअर आलेला आहे. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? अतिशय सिंपल आणि साधा प्रश्न आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947. पुढचा प्रश्न. भारतीय संविधान कधी लागू झाले? भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. संविधानाचे शिल्पकार कोण? संविधानाचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा आन्सर कमेंटमध्ये तुमचा स्कोअर लिहित चला. पुढे बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड येथे झाला. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न. राष्ट्रगीत कोणी लिहिले? राष्ट्रगीत कोणी लिहिले? राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रीय गीत कोणते? वंदे मातरम. पुढचा प्रश्न. जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री. पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? अशोक स्तंभ. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली रेल्वे कुठे सुरू झाली? बोला. मुंबई ठाणे. भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली. पुढचा प्रश्न बघा. अजिंठा लेणी कुठे आहे? अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर येथे आहे, या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. वास्को द गामा भारतात कधी आला? वास्को द गामा भारतात कधी आला? 1498 मध्ये आला. पुढचा प्रश्न. भारत छोडो आंदोलन कधी झाले? भारत छोडो आंदोलन कधी झाले? 1942. पुढचा प्रश्न. पहिले स्वातंत्र्य युद्ध कधी झाले? पहिले स्वातंत्र्य युद्ध 1857. 1857चा उठाव सगळ्यांना आठवतो. पुढचा प्रश्न. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. राष्ट्रपिता कोण? गांधीजी, नेहरूजी, पटेल, टिळक. यापैकी राष्ट्रपिता सर्वांना माहिती आहे, महात्मा गांधी. प्रश्न वाटताय सोपे, परंतु याच्यामध्ये काही कठीण प्रश्न देखील असतात आणि खूप दिवसानंतर आपण ज्यावेळेस असे प्रश्न बघतो त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होत असतं. त्यामुळे हे प्रश्न बघणं खूप गरजेचे आहे, कारण या पद्धतीचे प्रश्न अगोदर एक्झामला येऊन गेलेले आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न.
संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, लोकसभा कोणते सभागृह आहे? लोकसभा खालचे सभागृह आहे. पुढचा, नेक्स्ट, राज्यसभा कोणते सभागृह आहे? राज्यसभा हे वरचे सभागृह आहे. बघा, लोकसभा खालचे आणि राज्यसभा वरचे सभागृह. भारताची राजधानी कोणती? सोपा प्रश्न आहे. भारताची राजधानी कोणती? तर नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. पुढे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. पुढे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? सोपे सोपे प्रश्न आहे. कमळ. पटापट आपण पुढे चालूया. दांडी यात्रा कोणी केली? दांडी यात्रा कोणी केली? दांडी यात्रा कोणी केली? तर दांडी यात्रा महात्मा गांधींनी केली. पुढचा प्रश्न, 27 नंबर, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी झाले? 1919 मध्ये झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. नेक्स्ट, काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर WC बॅनर्जी हे होते. नेक्स्ट, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा. करो या मरो घोषणा कोणी दिली? करो या मरो घोषणा कोणी दिली? तर करो या मरो ही घोषणा गांधीजींनी दिली, महात्मा गांधीजींनी. पुढचा प्रश्न, स्वदेशी आंदोलन कधी झाले? स्वदेशी आंदोलन कधी झाले? तर 1905 मध्ये स्वदेशी आंदोलन झाले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन 1 मेला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय संसद किती सभागृह आहे? तर भारतीय संसदचे किती सभागृह आहे? तर भारतीय संसदचे 2 सभागृह आहे. पुढचा प्रश्न, वेरूळ लेणी कुठे आहे? तर वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारताचे चलन कोणते? रुपया. पुढे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. नेक्स्ट, भारतातील सर्वात लहान राज्य गोवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संबंध कशाशी आहे? तर महाराष्ट्र राज्य निर्मिती याच्याशी संबंध आहे. स्वराज्याचे संस्थापक कोण? आधी इथून पुढचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. स्वराज्याचे संस्थापक कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. नेक्स्ट, राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. भारताचे राष्ट्रगीत कोणते? भारताचे राष्ट्रगीत कोणते? जनगण मन. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह
सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेले आहे. भारतरत्न हा कोणता पुरस्कार आहे? भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे. भारतीय राज्यघटना कोणी तयार केली? तर भारतीय राज्यघटना कोणी तयार केली? घटना समितीने तयार केली. आणि शेवटचा प्रश्न आहे, संविधान स्वीकृत कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.